नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण बघूयात ओल्या पावट्याच्या दाण्यांची आमटी. आणि ह्या ओल्या पावट्यांच्या शेंगा ह्या अशा असतात आणि दाणे ह्याचे पोपटी रंगाचे असतात. हे दाणे कोवळे कोवळे आहेत आणि या आमटीमध्ये घालण्यासाठी एक वांगेसुद्धा मी घेतले आहे. या आमटीची चव एवढी छान लागते की नॉनव्हेजसुद्धा विसरायला होईल, एवढी ह्याची आमटी सुंदर लागते. चला तर जास्त वेळ न दवडता ह्याची आमटी कशी करायची ते आपण बघूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणखीन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर गॅसवर इथे मी एका भांड्यामध्ये तेल घातले आहे. 1 ते 2 चमचे तेल घालायचे आहे. आणखीन तेल तापल्यानंतर त्यामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत. लसणीच्या पाकळ्या लाल झाल्यानंतर गॅस पूर्ण बंद करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे 1 चमचा. आणखीन अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. गॅस मी यासाठी बंद केला आहे, आपण जे तिखट घातलं आहे ते जळू नये म्हणून. आता इथे मी पाव चमचा हळदसुद्धा घातली आहे आणि छान तिखट परतून घेतले आहे. आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच घातली आहे. फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे कोथिंबीरीचा कलर हिरवाच राहतो, काळा पडत नाही. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता त्यामध्ये ओल्या पावट्याचे दाणे घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत. आणि आपण जो गॅस बंद केला आहे तो सुद्धा चालू करायचा आहे. व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप आणि ट्रिक सांगितले आहे, तर मी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तेलामध्येच तिखट टाकण्याचे कारण एवढे आहे की तेल जरी कमी घातले तरी आमटीला कट छान येतो. आमटीमध्ये तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता इथे मी 1 चमचा मीठ टाकले आहे, किंवा मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सुद्धा घालू शकता. आता इथे मी मीठ टाकून छान परतून घेतले आहे आणि त्यामध्ये आता गरम पाणी घालायचे आहे. लक्षात ठेवा, पाणी गरमच घालायचे आहे, त्यामुळे सुद्धा आमटीला कट छान येतो. आता इथे आमटी छान ढवळून घेतली आहे आणि त्यावर आता झाकण ठेवून गॅस बारीक ठेवून दाणे 10 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. दाणे छान शिजल्यानंतर त्यामध्ये आपण जे वांगे घेतले होते ते चिरून घालायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आमटीला तर्री किती छान आली आहे. तसे पाहता तेल मी फारच थोडे घातले होते, तरीसुद्धा आमटीला कट छान आला आहे. पुन्हा झाकण ठेवून वांगं शिजेपर्यंत 5 मिनटं वाट पाहायची आहे. पुन्हा मी त्यावर झाकण ठेवले आहे. आता इथे मी कांदा खोबऱ्याचे वाटण घेतले आहे. यामध्ये भाजलेले खोबरे आणि तळलेला कांदा आहे, त्याचे एकत्र करून वाटण करून घेतले आहे. हे वाटण घातल्यामुळे आमटीला चव अप्रतिम येते. आता इथे आमटीतले वांगे पण छान शिजले आहे आणि दाणेसुद्धा शिजले आहेत. आता आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे. आणि पुन्हा थोडी कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही आमटीला आलेली तर्री पाहू शकता, अगदी वाटते की नाही नॉनव्हेजची आमटी केल्यासारखी. आणि ही आमटी चवीलाही नॉनव्हेजसारखीच लागते. तुम्हीसुद्धा अशी आमटी नक्की करून बघा, तुमच्या घरीसुद्धा सगळ्यांना नक्कीच आवडेल. आता आपली आमटी इथे झाली आहे. आता आपण सर्व करूया. ती तुम्ही भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता, फारच सुंदर लागते. हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.